समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर महानगरपालिकेचा 73वा स्थापना दिन शनिवारी 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात साजरा करण्यात आला। मंचावर अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपस्थित होते। प्रारंभी सर्व मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले। महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी नागपूर शहरातील सर्व नागरिक, मनपातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील स्वयंसेवी संस्था आदी सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या। 73व्या वर्षाचा प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहास लाभलेल्या नागपूर महानगरपालिकेची मुळे जनतेच्या विश्वासाने आणि सहकार्याने अधिक घट्ट होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलाय। मनपाच्या स्थापना दिनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण केले। मनपाच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकताना आयुक्तांनी 1864 साली स्थापन झालेली नगरपालिका ते 1951 साली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे बदलते स्वरूप आणि कार्याचा वाढता आवाका याचा आढावा घेतलाय। शहराची केंद्रीय संस्था म्हणून येथील महिला, विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ आणि सामान्य नागरिक या सर्व घटकांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यास मनपा कटिबद्ध आहे। नागपूर महानगरपालिकेचे ध्येय वाक्य पौर जनहिताय हे आहे। समाजातील शेवटच्या दुर्बल घटकांपर्यंत मनपाच्या सुविधा पुरवणे, त्यांच्या जीवनात सुलभता आणण्याचे मनपाचे ध्येय आहे। महानगरपालिकेचे पौर जनहिताय हे ध्येय वाक्य पुढे ठेवून प्रत्येकाने कार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले। आज नागपूर महानगरपालिकेचे 73 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 74व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। तर त्यानिमित्ताने सर्व आमच्या महानगरपालिकेशी निगडित असणारे अधिकारी, कर्मचारी, माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व नागपूर शहरातील जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो। आतापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने जे आपल्या शहराच्या विविध पायाभूत सुविधांच्या गरजा असतील किंवा शिक्षण, आरोग्य, उद्यान, इतर जे काही लोकांना ज्या सुविधा पुरवायच्या असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पुरवायचा प्रयत्न केलेला आहे। इथून पुढे देखील अतिशय जे आपल्या शहराच्या गरजा आहेत त्या मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील किंवा इतर सुविधा देण्यासंदर्भातल्या असतील तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा एक गतिमान आणि कार्यक्षम प्रशासन महानगरपालिकेच्या वतीने देण्याचा आमचा विश्वास आहे। तसं मी आपल्या सगळ्यांना आमच्या महानगरपालिकेच्या वतीने सर्व आमचा एक जो निर्धार आहे तो व्यक्त करतो आणि या आमच्या जो आता पुढे आपल्याला जे काम करायचं आहे ते लोकप्रतिनिधी तसेच सर्व लोक जे आहेत, जनरल आपली सिव्हिल सोसायटी आहे त्यांना इन्व्हॉल्व करून एक रिस्पॉन्सिव्ह अर्बन लोकल बॉडी असं म्हणून आपलं जे हे आहे काम आहे ते अधिक पुढे वृद्धिंगत करून आपलं शहर एक ग्लोबल सिटी आणि एक अफोर्डेबल सिटी होऊ शकेल याच्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे काही योगदान द्यायचं आहे ते देण्याचा आमचा निर्धार आहे। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट नागपुर।